नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 17 ऑगस्टचा क्वेश्चन पेपर आहे आणि तिसरी शिफ्ट आहे. ओके, या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरवाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन टॅग करताना काय होतं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनतं आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनतं. बघा सेंटेन्समध्ये काय आहे, निगेटिव्ह वर्ड आहे नॉट, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर बघा आपण क्वेश्चन टॅग करताना काय करतो, हेल्पिंग वर्ब आधी घेतो. ओके, हेल्पिंग वर्ब काय या ठिकाणी डज आलेला आहे. ओके, तर आपण काय घेणार, डज घेणार. डज त्याला काय जोडणार आपण, प्रोनाऊन. ओके, प्रोनाऊन पहा, अली या ठिकाणी असल्यामुळे, ओके, अली या ठिकाणी असल्यामुळे आपण काय घेणार, हा मेल आहे ना, त्यामुळे ही घेणार, शी तर घेणार नाही आपण. ओके, ही आणि क्वेश्चन मार्क. ओके, म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते या ठिकाणी करेक्ट असेल. तर नेक्स्ट बघा, फ्रेज आहे या ठिकाणी. फ्रेजची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. काय म्हणत आहे की बॉर्डन वन्स हॉरिझॉन. ओके, बघा बॉर्डन म्हणजे काय होतं, बॉर्डन म्हणजे वाढवणे होतं, वाढवणे. आणि त्यानंतर हॉरिझॉन म्हणजे काय होतं, क्षितिज होतं. ओके, क्षितिज. तर काय म्हणायचं याला एक प्रकारे की तुमचं वन्स हॉरिझॉन म्हणजे तुमचं काय स्वतःचं जे क्षितिज आहे ते काय वाढवणे म्हणत आहे. ओके, म्हणजेच काय असू शकतं, तुम्हाला 4 ऑप्शनपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. बघा, लेझीनेस डेव्हलप करणे होईल का, नाही होणार. त्यानंतर इन्क्रीज आयसाईट पण इन्क्रीज करणे नाही होणार. त्यानंतर एनहान्स फिजिकल हेल्थ म्हणते, हे पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज काय वाढवणे होईल, एक्सपांड युअर नॉलेज. ओके, म्हणजेच काय होईल, बॉर्डन वन्स हॉरिझॉन. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, आपल्याला या ठिकाणी ब्लँक फिल करायचे आहे. काय म्हणत आहे, मेनी एक्सपर्ट रिमेन ब्लँक अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. म्हणजेच याचा अर्थ जर पकडला तर काय होईल की की नवीन शोधाबद्दल अनेक जे तज्ज्ञ आहेत ते काहीतरी असतात म्हणत आहे. ओके, बघा नवीन शोधाबद्दल अनेक तज्ज्ञ काहीतरी असतात. तर बघा काय असू शकतात, कॉरलसम म्हणजे झगडेल असू शकतात, झगडेल. हा येईल का या ठिकाणी, नाही येणार. ओके, ग्रीडी म्हणजे लालची. ओके, लालची असतील का ते नवीन शोधाबद्दल, नाही असणार. त्यानंतर काय जादुई असतील का, जादुई पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल या ठिकाणी, स्पेक्टिकल होईल. म्हणजेच काय होईल, आशावादी या ठिकाणी तुमचं चौथं ऑप्शन बरोबर असेल. ओके, तर बघा मेनी एक्सपर्ट काय असतील, नवीन शोधाबद्दल आशावादी असतील ना. बाकी 3 ऑप्शन तर तुमचं या ठिकाणी जुळतच नाहीत. ओके, चौथं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट बघा, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा, द बुक इज प्लेस्ड फ्रॉम द शेल्फ. बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे याला, की ती जे बुक आहे ती कुठं प्लेस केली आहे, शेल्फमध्ये, म्हणजेच त्या रकान्यामध्ये काय केली आहे, ती बुक ठेवली आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच काय होईल या ठिकाणी, बघा रकान्यामध्ये म्हणजेच काय येईल या ठिकाणी, इन येईल. काय येणार नाही, फ्रॉम या ठिकाणी येणार नाही, तर काय येईल, इन येईल. बघा, ही रकान्यात ठेवली असल्यामुळे जर आपल्याला ती रकान्यातून घ्यायची असती, म्हणजेच इज टेकन जर असता, टेकन. ओके, तर या ठिकाणी काय आलेला असता, फ्रॉम आलेला असता. ओके, पण या ठिकाणी काय, ती बुक प्लेस्ड आहे कुठं आहे, रकान्यामध्ये, म्हणून या ठिकाणी काय येईल, इन येईल. ओके, तुमचं दुसरं ऑप्शन जे राहील ते करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा, अँटोनिम तुम्हाला शोधायचा विरुद्धार्थी शब्द. बघा या ठिकाणी काय आहे, अंडरलाईन वर्ड कॉन्ट्रोवर्सी. ओके, बघा कॉन्ट्रोवर्सीच्या अपोजिट म्हणजे याची मिनिंग जर बघितलं आपण तर मिनिंग काय होईल, कॉन्ट्रोवर्सी म्हणजेच काय होईल, मतभेद किंवा वाद. ओके, ते एखाद्या विषयाबद्दल मतभेद असणे किंवा वाद असणे म्हणजेच काय होईल, कॉन्ट्रोवर्सी होईल. ओके, तर बघा याच्या विरुद्ध जर आपल्याला बघायचं असेल तर काय येईल, मतभेदच्या विरुद्ध किंवा वादच्या विरुद्ध काय येईल, सहमत होईल ना, सहमती. ओके, सहमत असणे. तर बघा ऑप्शनमध्ये सहमत असण्यासाठी काही वर्ड येते का, आता बघा आर्ग्युमेंट येईल का, नाही येणार. सप्लिमेंट पण नाही येणार आणि कॉम्प्लिमेंट पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येईल, ॲग्रीमेंट या ठिकाणी येईल. ओके, ॲग्रीमेंट म्हणजेच काय होते, सहमती, सहमत असणे. म्हणून तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे आणि जर ऑप्शन बघितलं तर काय येईल या ठिकाणी, क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन असल्याचं आहे समजतं. ओके, तर बघा वी शूड गो स्विमिंग इन द रिव्हर. बघा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो. ओके, तर बघा या ठिकाणी कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाही, त्यामुळे हा सेंटेन्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हचं काय होईल या ठिकाणी, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनेल. तर बघा आधी आपण क्वेश्चन टॅग करताना काय घेतो, हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी काय आलेला आहे, शूड हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे. ओके, तर शूड आणि आपल्याला निगेटिव्ह करायचं असल्यामुळे आपण काय जोडणार याला,
शुडंट लावणार ना, नॉट जोडणार ना, प्लस नॉट जोडणार. ओके, त्यानंतर काय घेणार आपण प्रोनाऊन. प्रोनाऊन काय या ठिकाणी वी आहे. ओके, आणि वी नंतर क्वेश्चन मार्क. ओके, तर काय होईल शुड नॉट वी म्हणजे स्टुडंट वी. ओके, बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे तुमचं, पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ब्लँकमध्ये ॲडवर्ब तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. बघा, दे अराइव्ड लेट टू कॅच द ट्रेन. बघा या ठिकाणी जर मिनिंग काढलं आपण तर काय होईल, ते पोहोचले, इतके लेट पोहोचले की त्यांनी काय जी ट्रेन आहे ती कॅच केली नाही, म्हणजेच ती ट्रेन काय पकडली नाही. ओके, इतके लेट आले की ट्रेन पकडू शकले नाही. ओके, तर बघा या ठिकाणी जो हा टू हा ॲडवर्ब आहे. ओके, टू हा प्रोनाऊन आहे. तर या प्रोनाऊनसोबत आपण काय घेत असतो, कोणता ॲडवर्ब घेत असतो, या प्रोनाऊनसोबत टू हा ॲडवर्ब घेत असतो आणि याची मिनिंग काय निघतं, निगेटिव्ह निघतं. ओके, प्रिपोजिशन सोबत जर ॲडवर्ब येत असेल कोणता, तर कोणता येईल, टू येईल ना. बघा, टू हा ॲडवर्ब आहे आणि या ॲडवर्ब सोबत कोणता प्रिपोजिशन येत असतं, टू. ओके, यांची जोडीच असते, म्हणून आपल्याला जो तिसरा ऑप्शन आहे या ठिकाणी, हा तिसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी पण ब्लँक तुम्हाला फिल करायची आहे. बघा काय म्हणत आहे की नेक्स्ट मंथ दे ब्लँक द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, नेक्स्ट मंथ आलेलं आहे आणि नेक्स्ट मंथची गोष्ट असल्यामुळे समोरची भविष्यातील गोष्ट आहे ना. ओके, भविष्यातील गोष्ट आहे, तर भविष्यातील गोष्ट असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅड कम्प्लीटेड पास्ट घेणार का, पास्ट टेन्स घेणार नाही. त्यानंतर हॅव कम्प्लीटेड प्रेझेंट टेन्स पण या ठिकाणी घेणार नाही आणि हा पण प्रेझेंट टेन्स या ठिकाणी घेणार नाही. तर काय नेक्स्ट मंथ असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फ्युचर टेन्स घ्यावं लागेल आणि फ्युचर टेन्सचा एकच ऑप्शन आहे, कोणता आहे, पहिला ऑप्शन. ओके, पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, अंडरलाईन वर्ड आहे, त्याचं तुम्हाला काय ओळखायचं आहे, सिनोनिम्स ओळखायचं, समानार्थी शब्द. बघा कोणता आहे अंडरलाईन, या ठिकाणी बघा कंप्लेसेन्सी. ओके, बघा या ठिकाणी कंप्लेसेन्सी म्हणजे काय होईल, या ठिकाणी काय होतं, आत्मसंतुष्टता. ओके, आत्मसंतुष्टता. ओके, तर बघा या ठिकाणी जर आत्मसंतुष्टतासाठी काय येईल, बघा ऑप्शनमध्ये काय येईल, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. ओके, बघा या ठिकाणी कंप्लेसेन्सीज याचा जर तुम्हाला जर ट्रिक लावून लक्षात ठेवायचं असेल तर काय, कम्फर्ट. ओके, प्लस काय घ्याल तुम्ही, प्लेस. ओके, कम्फर्ट प्लेस म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला काय आत्मसंतुष्टता भेटते, असं प्लेस म्हणजेच कम्फर्ट प्लेस. ओके, तर तुम्ही कम्फर्ट प्लेस हे ट्रिक लावून तुम्ही कंप्लिसेन्सीजचा तुम्ही जे मिनिंग आहे ते मिनिंग लक्षात ठेवू शकता. ओके, याचाच अर्थ काय होईल, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, आत्मसंतुष्टता. चौथं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. या ठिकाणी तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. बघा, महेश सबमिटेड द असाइनमेंट ब्लँक टाईम. ओके, म्हणजेच काय आहे, या ठिकाणी जर अर्थ पकडला तर महेशने काय केलं, असाइनमेंट सबमिट केलं. ओके, आणि सबमिट कसं केलं, ऑन टाईम केलं, म्हणजे बिलकुल वेळेवर काय केलं, ते असाइनमेंट सबमिट केलं आहे. बघा, एखादी जेव्हा स्पेसिफिक टाईम असतं, स्पेसिफिक टाईमची जेव्हा गोष्ट केली जातं आणि एखादी घटना स्पेसिफिक टाईमवर घडत असेल तर नेहमी आपण त्या ठिकाणी काय यूज करतो, ऑन या प्रिपोजिशनसोबत टाईम यूज करत असतो. ओके, ऑन या प्रपोजिशनसोबत टाईम यूज करत असतो, म्हणून या ठिकाणी काय, ही जी घटना आहे बिलकुल वेळेवर घडलेली आहे आणि या ठिकाणी स्पेसिफिक टाईम असल्यामुळे आपण या ठिकाणी काय प्रपोजिशन यूज करणार, ऑन यूज करणार. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. या ठिकाणी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स यूज करायचे आहेत. बघा, सेंटेन्स रीड करा आधी. पील द कॅरेट्स, चॉप देम अँड देन पुट देम इन द पॅन. जर ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर ओव्हरऑल तुम्हाला या ठिकाणी काय मिळत आहेत, वेगवेगळ्या घटना मिळत आहेत. ओके, तर घटना कोणकोणत्या आहेत, प्रत्येक घटनेच्या नंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे, कॉमा यूज करायचा आहे. प्रत्येक घटनेच्या नंतर कॉमा यूज करायचा आहे. ओके, तर बघा, पील द कॅरेट्स. ओके, म्हणजे काय म्हणताय, त्या कॅरेट्सला चिला म्हणता, ही एक घटना झाली. त्यानंतर चॉप देम म्हणजेच त्याला काटा म्हणत आहे. ओके, पीसमध्ये काटा म्हणत आहे. ओके, देन काय म्हणत आहे, देन नंतर आपण काय कॉमा तर यूज करतच असतो नेहमी. तर बघा, पुट देम म्हणजे ही एक घटना झाली, पुट देम इन द पॅन म्हणजेच काय होईल, या ठिकाणी बघा, पील द कॅरेट्स नंतर तुमचं कॉमा राहील एक. ओके, हे अपोस्ट्रोफी नाही, कॉमा आहे, समजून घ्या. त्यानंतर काय, चॉप देम नंतर एक कॉमा राहील. ओके, इथं पील द कॅरेट्स नंतर एक कॉमा, चॉप देम नंतर कॉमा आणि देन नंतर तसाही कॉमा तर येतच असतं. ओके, कॉमा आणि नंतर काय शेवटी फुल स्टॉप. तर बघा कोणत्या ऑप्शनमध्ये येईल, या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला प्रत्येक घटनेनंतर कॉमा यूज केलेला दिसत आहे. ओके, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन राहील, बरोबर राहील. नेक्स्ट बघा, पॅसिव्ह वॉइस तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचं आहे. बघा, ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. काय म्हणत आहे की रुद्रा हॅड टेकन द पिल्स. ओके, बघा या ठिकाणी जर आपण सेंटेन्स बघितलं तर सेंटेन्समध्ये हॅड टेकन आलेला आहे
हॅड टेकन आलेला आहे, म्हणजेच कोणता टेन्स असेल या ठिकाणी? पास्ट परफेक्ट असेल ना. ओके, पास्ट परफेक्ट या ठिकाणी टेन्स आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण काय करतो बघा? पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण आधी काय घेतो? हॅड घेतो. ओके, त्यानंतर बीन घेतो आणि त्यानंतर काय V3 येतं. ओके, हा जो स्ट्रक्चर आहे हा काय आहे? पॅसिव्हचा स्ट्रक्चर आहे पास्ट परफेक्टच्या. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय बघावं लागेल? हॅड बघावं लागेल, त्यानंतर बीन बघावं लागेल आणि त्यानंतर V3 बघावं लागेल. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? इथं बिईंग आहे, हा तर कटला. या ठिकाणी पण बिईंग आहे, हाही कटला. त्यानंतर बघा हॅज बीन आहे, या ठिकाणी हॅज बीन आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रेझेंट येणार का? प्रेझेंट नाही येणार, आपल्याला पास्ट पाहिजे, हॅडच पाहिजे. ओके, तर बघा द पिल्स हॅड बीन टेकन, म्हणजे या ठिकाणी हॅड पण आलेला आहे, त्यानंतर बीन पण आलेला आहे आणि V3 पण आलेला आहे. ओके, म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते करेक्ट राहील. नेक्स्ट बघा काय विचारलं आहे या ठिकाणी? सिनोनिम्स विचारलेला आहे समानार्थी शब्द अंडरलाईन वर्डचं. बघा अंडरलाईन वर्ड कोणता आला या ठिकाणी? इम्पल्स. ओके, इम्पल्स म्हणजे काय होतं? इम्पल्स म्हणजे आवेग म्हणू आपण, आवेग, किंवा यालाच आपण प्रतिक्रिया म्हणू शकतो. ओके, प्रतिक्रिया, किंवा आपण याला प्रोत्साहनसुद्धा म्हणू शकतो. ओके, प्रोत्साहन. ओके, तर बघा या तिन्ही शब्दांसाठी कोणता समानार्थी शब्द आलेला असेल ते तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी सिलेक्ट करायचा आहे. बघा कन्सिडरेशन म्हणजे काय होतं? विचार करणे. ओके, विचार करणे. त्यानंतर रुटीन म्हणजे दिनचर्या होतं, दिनचर्या. त्यानंतर बघा अवर्जन म्हणजे काय होतं? तिरस्कार होतं. ओके, तिरस्कार. या तीनपैकी एखादा येऊ शकतं का? एखादा येऊ शकतं का? नाही येऊ शकत. मग राहिला कोणता आपला? इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह म्हणजेच काय होतं? प्रोत्साहन होतं, प्रोत्साहन, किंवा आपण याला प्रतिक्रियासुद्धा म्हणू शकतो. ओके, त्यामुळे आपला जो चौथा ऑप्शन राहील तो या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर बघा आर्टिकल या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. काय म्हणत आहे? मधु वॉज ब्लँक फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. ओके, तर या ठिकाणी काय म्हणत आहे बघा? मधु ही पहिली पर्सन आहे म्हणत आहे, फर्स्ट. ओके, तर बघा या ठिकाणी जो फर्स्ट या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, हा ॲडजेक्टिव्ह कोणता ॲडजेक्टिव्ह आहे? तर हा सुपरलेटिव्ह डिग्रीवाला ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, सुपरलेटिव्ह. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीवाल्या ॲडजेक्टिव्ह समोर आपण काय यूज करतो? द यूज करतो ना, म्हणून हा तुमचा चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला शोधायचा आहे, पॅसिव्ह वॉइस तुम्हाला दिलेला आहे. ओके, बघा पहिले पॅसिव्ह वॉइसचा टेन्स कोणता आहे या ठिकाणी? बघा पॅसिव्ह वॉइसचे टेन्स बघा, विल बी अटेंडेड. ओके, बघा कोणत्या ॲक्टिव्ह वॉइसच्या टेन्समध्ये विल प्लस बी प्लस V3 येतं? कोणतं येतं? तर हा आहे सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, तर सिम्पल फ्युचर टेन्सचा ॲक्टिव्ह वॉइसमधला फॉर्म्युला काय आहे? शाल किंवा विल प्लस V1. ओके, बघा हा जो स्ट्रक्चर तुम्हाला कोणत्या सेंटेन्समध्ये भेटतं, कोणत्या ऑप्शनमध्ये भेटतं? बघा शाल विल प्लस V1. बघा या ठिकाणी आहे का विल अटेंडेड? नाही. ओके, त्यानंतर बघा विल बी अटेंडेड, या ठिकाणी पण नाही. त्यानंतर बघा अटेंडिंग V4 आलेला आहे या ठिकाणी, त्यामुळे हा पण होणार नाही. या ठिकाणी बघा विल प्लस अटेंडेड. ओके, विल प्लस V1, सॉरी विल प्लस अटेंड. ओके, विल प्लस काय आलेला आहे? V1 आले आहे, म्हणजेच हा कोणता आहे? सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ओके, तुमचं पहिलं जे ऑप्शन राहील ते काय राहील? करेक्ट राहील. नेक्स्ट बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा टेरेस म्हणजेच काय होतं? छत होतं. ही स्पेलिंग कशी आहे? बरोबर आहे. त्यानंतर सॅइज म्हणजे काय होतं? कमी करणे होतं. ओके, कमी करणे, ही पण स्पेलिंग या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर युनिक म्हणजे एकमेवची स्पेलिंग पण काय आहे? बरोबर आहे. बघा या ठिकाणी क्यू आहे. ओके, हा क्यूची ओरिजिनल स्पेलिंग जर बघितलं तर कशी येईल? QUE. ओके, क्यू म्हणजे काय होतं? क्यू म्हणजे लोकांची रांग होतं, म्हणून या ठिकाणी काय यायला पाहिजे ना, म्हणून या ठिकाणी जो दुसरं जे ऑप्शन आहे ते काय गलत, इनकरेक्ट स्पेल्ड आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन या ठिकाणी येईल. ओके, नेक्स्ट बघा एरर आहे या ठिकाणी आणि त्याला तुम्हाला रेक्टिफाय करून 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, बघा रेणुका विल वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमारो. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे? विल आलेला आहे, म्हणजेच हा काय असेल? फ्युचर टेन्सचा सेंटेन्स असेल. ओके, फ्युचर टेन्सचा सेंटेन्स असेल. तर बघा विल नंतर पुन्हा जर मेन वर्ब कोणता आलेला आहे या ठिकाणी? V2 आलेला आहे. ओके,
आणि जे सिम्पल फ्युचरचे जे चारही जे सब टेन्स आहेत, ओके, चारही सब टेन्स ह्यामध्ये विल नंतर V2 कुठेही येत नाही, ओके. त्यामुळे या वेंट टू नंतर काय, वेंट टूमध्ये काय आहे या ठिकाणी एरर आहे. तर काय पाहिजे या ठिकाणी, जर आपण सिम्पल फ्युचर टेन्स जर घेतलं तर काय येईल, विल. सिम्पल फ्युचर टेन्स जर घेतलं तर विल प्लस काय येतं, V1 येतं ना. तर बघा विल नंतर आपल्याला V1 घ्यायचा आहे. वेंटचा V1 वाला काय आहे, V1 वाला जो आपण काय म्हणू याला, वेंटचा फर्स्ट फॉर्म, ओके. बघा वेंट हा V2 आहे, ओके. V1 काय राहील याचा, गो राहील V1, आणि V3 काय राहील, गॉन राहील, ओके, V3. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, V1 घ्यावं लागेल, विल प्लस V1, ओके. तर बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे तुमचं, V1 आहे या ठिकाणी, म्हणून तुमचं दुसरा ऑप्शन करेक्ट असेल, ओके. एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचे आहे. बघा काय म्हणताय, द रिनोड व्हायोलिनिस्ट, ओके, हॅड बीन मेटिक्युलसली एक्झिक्युटिंग इंट्रिकेट आयटम्स नाऊ, म्हणजे त्याचे जे आयटम्स आहेत, ओके, व्हायोलिन वगैरे, तो काय करत आहे, म्हणजे प्रख्यात व्हायोलिन वादक जे आपले जे व्हायोलिन आहेत, आपले जे आयटम्स आहेत ते एक्झिक्यूट करत आहे काळजीपूर्वक, आणि काय करत आहे तो ऑडियन्सला मोहित करत आहे, ओके, ऑडियन्सला मोहित करत आहे. तर बघा काय या ठिकाणी, हॅड बीन मेटिक्युलसली एक्झिक्युटिंग म्हणजेच कोणतं टेन्स आहे या ठिकाणी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, ओके, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि त्यानंतर इकडे बघा नाऊ पण या ठिकाणी आहे, ओके. एकाच क्लॉजमध्ये काय येत आहे तुमचा, प्रेझेंट पण येत आहे, ओके, प्रेझेंट पण येत आहे आणि पास्ट पण येत आहे. असं कधी होते का, नाही. एकाच क्लॉजमध्ये तुम्ही एकतर प्रेझेंटच घेऊ शकता किंवा पास्टच घेऊ शकता. बघा या ठिकाणी काय म्हणत आहे की आत्ताही करत आलेला होता, असं सेंटेन्स बनत नाही, ओके. त्यामुळे बघा या ठिकाणी हॅड बीनच्या जागी काय पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, हॅज बीन पाहिजे होतं, ओके, हॅज बीन, ओके. या ठिकाणी आपण हॅव घेणार नाही, कारण काय सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे आपण हॅव घेणार नाही, तर काय हॅज घेणार, ओके. बघा हॅड बीन आलेला आहे म्हणजेच काय होतं, हॅड बीन एक्झिक्युटिंग म्हणजेच हा करत आलेला होता आत्ताही, असं नाही होत, ओके. करत आलेला आहे आत्ताही आणि मोहित करत आहे ऑडियन्सना, ओके. त्यामुळे जे तिसरं जे ऑप्शन राहिलं या ठिकाणी करेक्ट असेल, ओके. नेक्स्ट बघा पंक्च्युएशनचा क्वेश्चन आहे. बघा चारपैकी एक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, ओके. बघा या ठिकाणी जर ओव्हरऑल जर बघितलं आपण, तर या ठिकाणी स्ट्रीट कॉर्नरमध्ये आपल्याला काय काहीतरी गडबड असल्यासारखं दिसत आहे, ओके. तर बघा या ठिकाणी कॉर्नर हा काय नाऊन आहे, ओके. आणि त्याच्या अगोदर येणारा वर्ड काय असतं, ॲडजेक्टिव्ह असतं, ओके. तर या ठिकाणी स्ट्रीट हा काय ॲडजेक्टिव्ह आहे आणि कॉर्नर काय नाऊन आहे. तर ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या दरम्यान कॉमा येतं का, कॉमा कधी येत नाही. त्यानंतर जी डॅश आहे ही डॅश पण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या दरम्यान येत नाही, त्यामुळे तिन्ही ऑप्शन कटतात. आणि शेवटी जो पहिला ऑप्शन आहे तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल, ओके. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आणि त्याचा नाऊन, ओके. नाऊनबद्दल विशेषतः सांगणारा वर्ड ॲडजेक्टिव्ह असेल, ओके. त्यामुळे जो पहिला ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा जर चार ऑप्शनपैकी आपण एक बघितलं तर करंटची स्पेलिंग पण बरोबर आहे, कॅरेटची स्पेलिंग पण बरोबर आहे आणि अवेची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहेत. पण स्ट्रीमची स्पेलिंग जर बघितलं तर अशी येते का, नाही. बघा STREAM, स्ट्रीम म्हणजेच काय होतं, प्रवाह होतं, ओके. आणि स्ट्रीमची स्पेलिंग कशी येईल, ओके, अशी येणार नाही, तर कोणती येईल, STREA येईल, ओके. इथे डबल ई येणार नाही, ओके. त्यामुळे जे तिसरी असेल ती इनकरेक्ट स्पेलिंग असेल, ओके. नेक्स्ट बघा आर्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी. मनू थ्रू या ठिकाणी आर्टिकल यूज करायचं, बुक इन द वेल, ओके. त्या विहिरीत काय टाकलं त्याने, बुक फेकली, ओके. तर बघा या ठिकाणी बुक आहे, बुक हा सिंग्युलर आहे, ओके. त्यामुळे अ लॉट हा जास्त अर्थाने आपण घेत असतो, या ठिकाणी हा येणार नाही. त्यानंतर बघा त्यानंतर अ लिटल आहे, या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन आहे का, या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन नसल्यामुळे बुक हा काउंटेबल आहे ना, पण अ लिटल कशासाठी वापरतो आपण, अनकाउंटेबलसाठी, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा ॲन किंवा द, ॲन केव्हा वापरतो आपण, जर स्वराने सुरुवात होत असेल तर, ओके. मग काय राहिलं, द राहिलं, ओके. तर या ठिकाणी अ बुक जर म्हटलं असतं, अ बुक, तरी या ठिकाणी बरोबर राहिलं असतं.